या व्हिडिओतून आपण ज्ञानरचनावाद म्हणजे काय हे समजून घेऊ। हे समजून घेत असताना ज्ञानरचनावादाचा अर्थ आणि व्याख्या, ज्ञानरचनावादाचे प्रकार आणि ज्ञानरचनावादाची वैशिष्ट्ये या मुद्द्यांमधून आपण हे समजून घेऊ। तर ज्ञानरचनावाद म्हणजे काय? तर ज्ञानरचनावाद ही मानसशास्त्रातील एक ज्ञान उपपत्ती आहे आणि या उपपत्तीमध्ये असं आहे की व्यक्ती ही तिच्या अनुभवातून ज्ञानाची आणि अर्थाची निर्मिती करत असतं। म्हणजेच व्यक्ती ही अनुभवातून शिकत असते, अनुभवातून ज्ञानाची निर्मिती करत असतं। तर हे यामध्ये मान्य केलेलं आहे। तर पूर्वी जी संकल्पना होती तर मूल म्हणजे काय असतं, तर ती एक कोरी पाटी असतं आणि शिक्षक त्याच्यावर ज्ञान कोरतो। म्हणजे मुलामध्ये ज्ञान नसतं तर शिक्षक त्याच्यामध्ये ज्ञान देतो। तर ही पूर्वीची संकल्पना होती, पण ही समजूत ज्ञानरचनावादाला अगदी अमान्य आहे। तर ज्ञानरचनावाद याच्या अगदी उलट विचार करतो, तो म्हणजे प्रत्येक मूल जन्माला आल्यापासून सातत्याने त्याच्या परिसराशी आंतरक्रिया साधत असतं, चौकसपणे प्रत्येक गोष्टीचा अनुभव घेत असतं आणि मग या अनुभवातून, या मिळवलेल्या माहितीतून ते सतत काहीतरी नवीन करून पाहतं। त्यामध्ये काही वेळा चुकाही होतात, मग या चुका स्वतःच सुधारणा करण्याचा प्रयत्न केला जातो, निरीक्षण केलं जातं, विचार केला जातो, संभाव्य विचारांचा अंदाज बांधला जातो, उत्तरांचा पडताळा घेतला जातो आणि या सर्व क्रियेमध्ये, या सर्व प्रक्रियेमध्ये जो अनुभव मिळतो तर त्या अनुभवांना अर्थ तो बालक लावत असतो आणि ही सातत्याने होणारी जी अर्थनिर्मितीची प्रक्रिया आहे तर असं अध्ययन म्हणजेच ज्ञानरचनावाद। तर राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा NCF मध्ये अशी मांडणी केलेली आहे की सध्याची जी वर्तमान शिक्षण पद्धती आहे तर यामध्ये शिक्षक ज्ञान देत असतात, विद्यार्थी ज्ञान घेत असतात, पण ही अध्यापन पद्धती बदलण्यासाठी ज्ञानरचनावादाचा पुरस्कार केलेला आहे आणि यामध्ये असं म्हटलेलं आहे की पूर्वानुभवाच्या आधारे व्यक्ती जेव्हा नवीन संकल्पनांची, संबोधांची रचना करतं आणि त्यातून ते अध्ययन घडतं त्यालाच ज्ञानरचनावाद किंवा ज्ञान संरचनावाद असं म्हटलं जातं। तर यामध्ये पूर्वानुभवाच्या आधारे शिकणं आणि विद्यार्थ्यांनी स्वतः शिकणं म्हणजे ज्ञानाची निर्मिती करणं हे यामध्ये अपेक्षित आहे। तर ज्ञानरचनावाद हा जो शब्द आहे तर यामध्ये ज्ञानरचनावादाला कन्स्ट्रक्टिव्हिजम असं म्हटलं जातं आणि टू कन्स्ट्रक्ट म्हणजे मांडणी करणे किंवा रचना करणे, आणि जेव्हा त्याला इझम ISM हा जो शब्द लागतो तर हा विचारधारेसाठी वापरला जातो, म्हणजे ज्ञानाची रचना करण्याची प्रक्रिया कार्यान्वित ठेवणे, तर हा ज्ञानरचनावादी अध्ययनाचा अर्थ आहे। आणि पूर्वानुभवाच्या आधारे व्यक्ती जेव्हा नवीन अनुभवांची संकल्पना रचना करत जातं आणि त्यातून जे सार्थक आकलन घडतं त्यामधूनच अध्ययन हे घडत असतं, तर हा ज्ञानरचनावादाचा अर्थ आहे। तर यामध्ये 3 प्रमुख शब्द आहेत, ते म्हणजे ज्ञान, रचना आणि वाद। ज्ञान म्हणजे काय, तर जेव्हा माहितीला अर्थ प्राप्त होतो ते म्हणजे ज्ञान, रचना म्हणजे वेगवेगळ्या प्रकारची मांडणी आणि वाद म्हणजे वेगवेगळे विचारप्रवाह किंवा मत। आणि मग यावरूनच आपल्याला असं म्हणता येतं की पूर्वानुभवाच्या आधारे व्यक्ती जेव्हा नवीन संकल्पनांची रचना करतं आणि त्यातून जे अध्ययन घडतं तर त्याला ज्ञानरचनावाद असं म्हणतात। तर ही व्याख्या केलेली आहे सुपेटी यांनी मार्च 2010 मध्ये। तर आपण वेगवेगळ्या शिक्षण तज्ज्ञांच्या व्याख्या पाहू। तर पहिली जी व्याख्या आहे ही आहे ब्रुक्स आणि ब्रुक्स यांनी केलेली 1993ला। तर या व्याख्येमध्ये असं आहे की ज्ञानरचनावाद ही अध्यापनाची उपपत्ती नाही, ती ज्ञान आणि अध्यापनाबाबतची उपपत्ती आहे। या उपपत्तीनुसार ज्ञान हे तात्पुरते, विकासात्मक, सामाजिक, सांस्कृतिक माध्यमातून प्राप्त होणारे व त्यामुळेच ते व्यक्तिनिष्ठ असते। कारण हे जे विकासात्मक गुण किंवा सामाजिक सांस्कृतिक पातळी हे प्रत्येकाचं वेगळं असतं आणि त्यामुळे ज्ञानाला अर्थ लावण्याची जी क्रिया घडते तर ती वेगवेगळी असते आणि म्हणून जे अध्ययन घडतं तर ते व्यक्तिनिष्ठ असतं।
त्यानंतरची पुढची व्याख्या जी आहे ती आहे डेव्हिस, महेर आणि नॉडिंग यांनी तयार केलेली आहे 1990ला. तर या व्याख्येमध्ये असं म्हटलेलं आहे की अध्ययनार्थी वैयक्तिकरित्या अथवा सामूहिकरित्या ज्ञानरचना करतो. विविध संकल्पना आणि कौशल्यांची साधने प्रत्येक अध्ययनार्थ्यांजवळ असतात. त्या आधारे आपल्या पर्यावरणातील समस्या तो सोडवतो. इतर सहाध्यायी शिक्षक आणि समाज या ज्ञानरचनेसाठी सहाय्य करतो आणि शिकणाऱ्यापुढे आव्हानं ठेवतो आणि प्रोत्साहन देतो. या प्रकारची व्याख्या यांनी केलेली आहे. त्यानंतर पुढची जी व्याख्या आहे ती आहे व्हॉन ग्लेसरफेल्ड यांची. ही 1995ला केलेली आहे व्याख्या. तर या व्याख्येमध्ये आहे की ज्ञान व्यक्तीच्या डोक्यात असते. विचार करणारी व्यक्ती तिच्या अनुभवाच्या आधारे ज्ञानरचना करते आणि त्याशिवाय तिच्याकडे पर्याय नसतो. भाषा वापरतानाही शब्द, वाक्यांश, वाक्य आणि आशयाचा अर्थ व्यक्ती लावत असते. तर या प्रकारे ही व्याख्या केलेली आहे. आणि यामध्ये प्रमुख म्हणजे हेच आहे की ज्ञानरचनावाद हे अध्ययनाचे तत्त्वज्ञान असून मानसिक प्रक्रिया या आधारे अध्ययनार्थी स्वतः ज्ञानाची रचना करता, हे यामध्ये महत्त्वाचं आहे. तर या सर्व व्याख्या पाहिल्यानंतर आपल्या असं लक्षात येतं की यामध्ये कोणकोणते मार्गदर्शक तत्त्व आहे. तर ते म्हणजे ज्ञानाची रचना म्हणजे अध्ययन प्रक्रिया होय. की अध्ययन केव्हा घडतं की विद्यार्थी ज्ञानाची रचना करतात आणि ती स्वतः करतात. त्यानंतर पुढचा आहे ज्ञानरचनावादामध्ये ज्ञानावर भर देण्यापेक्षा ज्ञाननिर्मितीच्या प्रक्रियेवर भर दिला जातो, हे महत्त्वाचं आहे. आणि त्यानंतरचं पुढचं की विद्यार्थी ज्ञानाची रचनाही स्वतः करत असतात. अनुभवांचा अर्थ लावणे म्हणजे अध्ययन होय. पूर्वानुभवाच्या आधारे विद्यार्थी ज्ञानरचना करतात. वातावरणाशी होणाऱ्या आंतरक्रियांमधून विद्यार्थी ज्ञानरचना करतात. काय शिकले यापेक्षा कसे शिकले यावर भर दिला जातो आणि ताणरहित शिक्षणाचा मार्ग म्हणून ज्ञानरचनावादाकडे पाहिले जाते. तर या एवढ्या गोष्टी आपल्याला या व्याख्यांवरून लक्षात येतात. यानंतर आपण ज्ञानरचनावादाचे प्रकार पाहू. तर ज्ञानरचनावादाचे 3 प्रकार आहेत. ते म्हणजे बोधात्मक रचनावाद, समूळ किंवा मूलगामी ज्ञानरचनावाद आणि सामाजिक ज्ञानरचनावाद. हे ज्ञानरचनावादाचे 3 प्रकार आहेत. बोधात्मक ज्ञानरचनावाद यामध्ये मुख्य काम जे केलेलं आहे ते ब्रुनर यांनी केलेलं आहे. तर यांच्या मते बोधात्मक ज्ञानरचनावाद म्हणजे काय, तर यात अध्ययनार्थी वैयक्तिकरित्या ज्या गोष्टी समजतो त्या समजत असताना तो विकासाच्या अवस्थानुसार व अध्ययन शैलीनुसार समजतो. यामध्ये तो ज्ञानाचा निर्माता असतो. तर या प्रकारे ब्रुनर यांनी मांडणी केलेली आहे. पुढचा जो आहे तो आहे समूळ. यालाच मूलगामी असंही म्हटलं जातं किंवा बुद्धिप्रमाण ज्ञानरचनावाद असं म्हटलं जातं. तर ही जी कल्पना मांडलेली आहे तर ही मांडलेली आहे ग्लेसरफेल्ड यांनी. तर यांच्या मते या प्रकारात बोधात्मक रचनावाद एका टोकाला तर समूळ ज्ञानरचनावाद हा दुसऱ्या टोकाला असं आहे. तर दोघांच्यामध्ये सामाजिक ज्ञानरचनावादाचं स्थान आहे. अध्ययनाच्या फलितापेक्षा अध्ययनाची प्रक्रिया महत्त्वाची आहे. या बाबतीत मात्र एकवाक्यता आढळते. पुढचा जो प्रकार आहे तो म्हणजे सामाजिक ज्ञानरचनावाद आणि ही जी कल्पना मांडलेली आहे ही ड्यूई आणि व्हिगोत्स्की यांनी मांडलेली आहे. तर यांच्या मते सामाजिक परिस्थितीच्या अनुषंगाने नवीन ज्ञानात्मक अर्थ व त्यांचे आकलन यावर भर दिलेला आहे. प्राप्त सामाजिक परिस्थितीतील अनुभवांचा आधार घेऊन अध्ययनार्थी ज्ञानाची रचना किंवा निर्मिती करत असतो. यामध्ये अध्ययनार्थीची भूमिका अर्थाचा निर्माता म्हणजे अर्थ लावणारा अशी असते. सामाजिक ज्ञानरचनावादामध्ये सामाजिक, सांस्कृतिक व भाषिक आंतरक्रिया हा ज्ञाननिर्मितीचा प्रमुख स्रोत असतो. सामाजिक रचनावादामध्ये ड्यूई, व्हिगोत्स्की, प्लेव यांचं महत्त्वाचं कार्य हे आहे. तर ज्ञानरचनावादाची काही आपल्याला वैशिष्ट्ये सांगता येतात. ते म्हणजे
पहिलं म्हणजे सक्रिय व अर्थपूर्ण प्रक्रिया. तर यामध्ये काय असतं ज्ञानरचनावादामध्ये, तर पूर्वनियोजनात निश्चित केलेल्या अध्ययन कृतींच्या चौकटीतच अर्थपूर्ण ज्ञान व अध्ययन हे होत असतं. अनुभवांना अर्थ देण्याचं जे कार्य होत असतं, तर हे पंचेंद्रियामार्फत होत असतं. विद्यार्थी पंचेंद्रियामार्फत वेगवेगळे अनुभव घेतो आणि मानसिक प्रक्रियांद्वारे त्याला अर्थ लावतो आणि त्यातून ज्ञानाची निर्मितीही होत असते. वर्ग अध्यापनामध्ये शिक्षक, शैक्षणिक साहित्य, अध्यापनाच्या पद्धती, शिक्षकांनी दिलेले अध्ययन अनुभव, तर या सर्व बाबी विद्यार्थी ते अनुभव घेत असतो, मानसिक प्रक्रियांद्वारे त्याची अर्थनिर्मिती करत असतो आणि त्यानुसार अध्ययन हे करत असतो. आणि म्हणून आपण पहिलं वैशिष्ट्य पाहिलं ते म्हणजे सक्रिय आणि अर्थपूर्ण प्रक्रिया. ज्ञानरचनावाद काय आहे, तर यामध्ये विद्यार्थी हा सक्रिय असतो आणि त्याने जे ज्ञान मिळवलं तर ते अर्थपूर्ण असतं. पुढचं जे वैशिष्ट्य आहे ते म्हणजे स्वतःच्या ज्ञानसंदर्भ चौकटीत अध्ययन. तर अध्ययन हे संदर्भीय असतं. प्रत्येक जे ज्ञान मिळवत असतो विद्यार्थी, तर त्याला एक संदर्भ असतो. विद्यार्थी नवीन अनुभव जे मिळवत असतो तर त्यावर विचार करतो, चिंतन करतो आणि पूर्वानुभव आणि नवीन अनुभव यांची जोडणी करतो आणि ही जोडणी करत असतानाच ज्ञानरचना ही होत असते. आणि नवीन ज्ञान मिळवल्यामुळे काय होतं की जुन्या संकल्पना ज्या असतात तर त्या आणखी समृद्ध बनतात किंवा त्या बदलूही शकतात. आणि या दोघांमधलं नवीन ज्ञान आणि जुनं ज्ञान यामधला परस्पर संबंध लक्षात येतो आणि या आंतरक्रियेमधूनच ज्ञाननिर्मिती ही होत असते. आणि म्हणून दुसरं वैशिष्ट्य आपण पाहिलं ते म्हणजे स्वतःच्या ज्ञानसंदर्भ चौकटीत अध्ययन हे विद्यार्थ्याचं होत असतं. प्रत्येकाचे पूर्वानुभव वेगळे असतात, संदर्भ वेगळे असतात आणि त्यानुसार विद्यार्थी हा ज्ञानाची निर्मिती करत असतो. पुढचं जे वैशिष्ट्य आहे ते म्हणजे अध्ययन वातावरण आधारदायी. तर यामधलं जे अध्ययन वातावरण असतं तर हा ज्ञाननिर्मितीसाठी आधारदायी असतं. वर्गामधलं जे अध्ययन वातावरण असतं तर हे ज्ञाननिर्मितीसाठी आणि वेगवेगळे दृष्टिकोन व्यक्त करण्यासाठी आधारदायी असतं. अध्ययनाचं वातावरण जे असतं तर ते आनंददायी असतं, ताणरहित असतं. अशा प्रकारचं वातावरण ज्ञानरचनावादामध्ये तयार केलं जातं. त्यानंतर चौथं वैशिष्ट्य सांगता येईल ते म्हणजे सामाजिक समन्वय आंतरक्रिया फलदायी. तर वेगवेगळ्या आंतरक्रिया ह्या अध्यापन प्रक्रियेमध्ये होत असतात आणि ज्ञानरचनावादानुसार अध्यापन करत असताना विद्यार्थी ही आंतरक्रिया होते, विद्यार्थी शिक्षक ही आंतरक्रिया होते, विद्यार्थी आणि आशय ही आंतरक्रिया होते आणि विद्यार्थी आणि माध्यम ही आंतरक्रिया होते. तर अशा अनेक आंतरक्रियांना ज्ञानरचनावादामध्ये भरपूर वाव दिला जातो. विद्यार्थी आंतरक्रिया घडण्यासाठी चर्चा घेतली जाते. खेळ, अभिरूपता, नाट्यीकरण, सामूहिक प्रकल्प अशा वेगवेगळ्या पद्धतींचा अवलंब केला जातो आणि अशाच प्रकारे जास्तीत जास्त चांगल्या आंतरक्रिया घडतील यासाठी प्रयत्न ज्ञानरचनावादामध्ये केले जातात. आणि म्हणून आपण चौथं वैशिष्ट्य पाहिलं, सामाजिक समन्वय आंतरक्रिया या फलदायी होतात. पुढचं जे वैशिष्ट्य आहे ते म्हणजे शिक्षकाची मदतनीसाची भूमिका. तर यामध्ये ज्ञानरचनावादामध्ये शिक्षकाची भूमिका कोणती असते, तर विद्यार्थी जे कल्पना मांडतात, विचार मांडतात, शंका विचारतात, तर या शंकांचं निरसन करण्यासाठी शिक्षक एक मदतनीस म्हणून कार्य त्या ठिकाणी करत असतो आणि म्हणून ज्ञानरचनावादामध्ये शिक्षकाला मदतनीसाची भूमिका ही करावी लागते. विद्यार्थ्यांनी मांडलेले कल्पना, विचार तर हे योग्य आहेत का, त्यांनी ज्या शंका विचारल्या त्या शंकांचं निरसन करायचं, या प्रकारे मदत शिक्षकाला करावयाची असते. त्यानंतरचं पुढचं वैशिष्ट्य आहे ते म्हणजे वास्तव समस्या विमोचन प्रक्रिया किंवा ज्ञाननिर्मिती. तर विद्यार्थी जो असतो तर हा पूर्वज्ञानाच्या आधारे वेगवेगळ्या घटकांचा, वेगवेगळ्या पर्यायांचा साधक बाधक विचार करत असतो आणि त्यातून समस्यांची उकल करत असतो. घटकांशी संबंधित विद्यार्थ्याचे जे अनुभव आहेत
तर ते विचारून घेऊन आणि त्यावर चर्चा घडवून आणली जाते आणि त्यामुळे अनुभवांचं आदानप्रदान होतं आणि अशी जी चर्चा घडून येते तर त्यामधूनच ज्ञाननिर्मितीही होत असते. विद्यार्थ्यांनी त्यांच्या समस्यांवर विचार करून समस्या सोडवण्याच्या दृष्टीने ज्ञाननिर्मिती ही केली जात असते आणि म्हणून आपण पुढचं वैशिष्ट्य घेतलं आहे ते म्हणजे वास्तव समस्या विमोचन प्रक्रिया आणि यामधून ज्ञाननिर्मिती ही होत असते. पुढचं ज्ञानरचनावादाचं वैशिष्ट्य आहे ते म्हणजे सक्रियता, सहकार्य, चर्चा. तर विद्यार्थी किंवा शिक्षक आणि विद्यार्थी यांच्या दरम्यान वेगवेगळ्या आंतरक्रिया या ज्ञानरचनावादामध्ये होत असतात आणि विद्यार्थ्याजवळ असं खूप ज्ञान असतं की जे तो इतरांना देऊ शकेल आणि इतरांकडेही ज्ञान असतं तर इतरांकडचं ज्ञान तो घेऊ शकतो आणि ही जी सामाजिक देवाणघेवाण होते, ज्ञानाची जी देवाणघेवाण होते तर यामधूनच अध्ययन घडत असतं. म्हणजेच आपल्याला असं म्हणता येईल की परस्परांच्या सहकार्याने हे अध्ययन घडत असतं आणि ज्ञानरचनावादामध्ये परस्पर सहकार्यामुळे शिकण्याच्या वृत्तीला प्रोत्साहन मिळतं आणि ते एकमेकांचा विचार स्वीकारायला शिकतात, सहभाग घ्यायला शिकतात, इतरांच्या विचारांचा आदर करायला शिकतात आणि ही जी सगळी प्रोसेस आहे तर यामध्ये शिकण्यामध्ये जी लोकशाही आहे म्हणजे इतरांचा विचार करणं तर हे सुद्धा विद्यार्थ्यांमध्ये येतं आणि म्हणून आपण 7वं वैशिष्ट्य हे विचारात घेतलं ते म्हणजे सक्रियता, सहकार्य आणि चर्चा. ज्ञानरचनावादामध्ये ही देवाणघेवाण अतिशय चांगल्या प्रकारे होत असते, घडवता येते. त्यानंतरचं 8वं वैशिष्ट्य आहे ते म्हणजे प्रकल्प, समस्या, कृती, निर्मिती इत्यादी पद्धती उपयुक्त. तर ज्ञानरचनावाद हे जो आहे तर हे एखादं अध्यापन शास्त्र नाही आहे किंवा अध्यापनाची पद्धती नाही आहे, तर यामध्ये अध्ययन कसं घडतं हे सांगणारी ती एक उपपत्ती आहे आणि ज्ञानरचनावादाचा वापर जर करायचा असेल तर मग वेगवेगळ्या पद्धतींचा वापर करावा लागतो, जसं की प्रश्नोत्तर पद्धती, वर्गीकरण, निरीक्षण, स्वयंअध्ययन, प्रकल्प, समस्या निराकरण, प्रायोगिक पद्धती, पृच्छा प्रशिक्षण प्रतिमान, मुक्त प्रश्न, सहकार्यशील अध्ययन, तंत्रज्ञानावर आधारित अध्यापन. तर असं वेगवेगळे अध्यापन करून आणि विद्यार्थ्यांकडनं ज्ञानाची निर्मितीही करून घेतली जात असते. त्यानंतरचं 9वं वैशिष्ट्य आहे ते म्हणजे शिक्षकाची भूमिका. तर शिक्षकाची भूमिका कोणती असते ज्ञानरचनावादामध्ये, तर आपण आधी पाहिलं की शिक्षक हा मार्गदर्शक असतो आणि जे ज्ञान मिळवणार आहे तर ही ज्ञान प्रक्रिया सुलभ करून देणारा ही शिक्षकाची भूमिका असते. तसंच विद्यार्थ्यासोबत तो एक सहशोधक म्हणूनही काम करत असतो. विद्यार्थी जेव्हा ज्ञान मिळवत असतात तर तेव्हा ते त्यापासून डगमगू नये यासाठी धैर्य देणारा ही भूमिका पण शिक्षकाला पार पाडावी लागते. प्रोत्साहन द्यावं लागतं म्हणजे प्रोत्साहन देणारा ही पण भूमिका शिक्षकाला करावी लागते. तसंच वेगवेगळ्या गोष्टी शिकायच्या असतात म्हणजे आजीवन विद्यार्थी, त्याच्यानंतर अध्ययन अनुभूतींचा आयोजक, अध्ययन कृतींचा व्यवस्थापक, मूल्यमापक अशा वेगवेगळ्या भूमिका ज्ञानरचनावादामध्ये शिक्षकाला निभवायच्या असतात. त्यानंतरचं 10वं वैशिष्ट्य आहे ते म्हणजे घोकमपट्टीपासून सुटका. तर यामध्ये ज्ञानरचनावादामध्ये विद्यार्थी ज्ञानाची रचना ही स्वतः करत असतो. शिक्षक त्यामध्ये ज्ञान कोंबायचं कार्य करत नाही आणि त्यामुळे विद्यार्थी हा आकलन करून समजून अभ्यास करत असतो. त्यामुळे घोकमपट्टीपासून आपोआपच सुटकाही होत असते. तर अशा प्रकारे आपण ज्ञानरचनावादाची ही 10 वैशिष्ट्ये अभ्यासली. ते म्हणजे सक्रिय व अर्थपूर्ण प्रक्रिया, स्वतःच्या ज्ञान संदर्भ चौकटीत अध्ययन वातावरण आधारदायी, सामाजिक समन्वय आंतरक्रिया फलदायी, शिक्षकाची मदतनीसाची भूमिका, वास्तव समस्या विमोचन प्रक्रिया यातून ज्ञाननिर्मिती, सक्रियता, सहकार्य, चर्चा, प्रकल्प, समस्या, कृती निर्मिती इत्यादी पद्धती उपयुक्त. शिक्षकाच्या वेगवेगळ्या भूमिका कोणत्या आहेत ते आपण पाहिलं आणि घोकमपट्टीपासून ज्ञानरचनावादामुळे सुटका होते. तर असे आपण एकूण 10 वैशिष्ट्ये ज्ञानरचनावादाची पाहिले. तर ज्ञानरचनावादाचे फायदे कोणते आहेत
तर आपल्याला अनेक फायदे सांगता येतात. ते म्हणजे अध्ययन कृतींमध्ये अध्ययनार्थी गुंतलेले असतात, त्यामुळे अध्ययन हे मनोरंजक होतं, प्रभावी होतं आणि आनंददायी होतं. कारण विद्यार्थी स्वतः ते करत असतात, स्वतः शोधत असतात, स्वतः ज्ञानाची निर्मिती विद्यार्थी करत असतात. आणि वर्गातलं वातावरण जे असतं तर हे लोकशाहीयुक्त असतं. चर्चेमधून विद्यार्थी स्वतःचं ज्ञान इतरांना देत असतात, इतरांचं ज्ञान घेत असतात आणि एक प्रकारे लोकशाहीयुक्त वातावरण हे ज्ञानरचनावादामध्ये तयार झालेलं असतं. सर्व कृती ज्या होत असतात अध्ययनाच्या, तर या आंतरक्रियात्मक आणि विद्यार्थी केंद्रित असतात, कारण विद्यार्थ्यांनी ज्ञानाची निर्मिती करावी हे यामध्ये अपेक्षित आहे. शिक्षक अध्ययन प्रक्रियेला प्रोत्साहित करतात. शिक्षकाची भूमिका विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देणं, प्रेरणा देणं ही आहे. विद्यार्थ्यांना स्वयंचलित बनवण्यासाठी वेगवेगळे प्रश्न विचारावे लागतात, साहित्य देऊन त्यांना प्रेरणा द्यावी लागते. त्यानंतरचा पुढचा फायदा आपल्याला सांगता येईल की वर्ग वातावरण, गटकार्य अध्ययन आणि ज्ञान हे आंतरक्रियात्मक व गतिशील असते, त्यामुळे आंतरक्रियात्मक कौशल्ये विकसित होतात. वेगवेगळ्या प्रकारच्या आंतरक्रिया या ज्ञानरचनावादामध्ये होत असतात आणि त्यामुळे स्वाभाविकच विद्यार्थ्यांमध्ये आंतरक्रियात्मक कौशल्य हे विकसित होत असतात. तसंच संप्रेषण कौशल्य आणि सामाजिक कौशल्य हेही विकसित होत असतात. विद्यार्थी स्वतः कृती करून निष्कर्ष काढत असतात, चर्चा काढत असतात आणि त्यामुळे त्यांना स्वतः शोधून काढण्याचा आनंद मिळतो. शिक्षक आणि विद्यार्थी यांच्यामध्ये सुसंवाद निर्माण होतो. तसंच विद्यार्थ्यांनी स्वतःने ते ज्ञान मिळवल्यामुळे त्यांना व्यक्त होण्याची संधी मिळते. तर याशिवाय आपल्याला आणखी काही फायदे सांगता येतात. ते म्हणजे ज्ञानाचं नातं हे शाळेबाहेरील जगाशी पण जोडलं जातं. घोकंपट्टीमधून शिक्षणाची सुटका होते. त्यानंतर शिक्षण हे फक्त पाठ्यपुस्तक केंद्रित राहत नाही, तर ते मुलांच्या वाढीसाठी त्याचा उपयोग होतो. आणि योग्य संधी आणि सुविधा जर पुरवल्या तर विद्यार्थी स्वतःसाठी ज्ञानाची निर्मिती करू शकतात. अनुभव, चिंतन, आकलन यातून विद्यार्थी ज्ञानाची निर्मिती करतात आणि त्यामुळे विद्यार्थ्यांच्या विचार प्रक्रियेला चालना मिळते. आणि हे जे सर्व आहे तर हे ताणतणाव विरहित वातावरणामध्ये घडत असतं. तर असे आपल्याला अनेक फायदे ज्ञानरचनावादाचे सांगता येतात. जर प्रत्येक गोष्टीला फायदे असले तरी काही मर्यादा या असतातच. तर ज्ञानरचनावादाच्या मर्यादा आपल्याला काही या प्रकारे सांगता येतील. ते म्हणजे की या पद्धतीने शिकवण्यासाठी वेळ जास्त लागतो, म्हणजे वेळ खाऊ अशी पद्धती आहे. सर्वच विद्यार्थी कृतीमध्ये, चर्चेमध्ये सक्रिय सहभाग घेतीलच असं नाही. जे विद्यार्थी चर्चेत सहभागी नसतील तर अशामध्ये न्यूनगंड निर्माण होईल की इतर करतायत आपण करू शकत नाही, या प्रकारचा न्यूनगंड त्यांच्यामध्ये निर्माण होईल. आणि ही जी अध्यापन पद्धती आहे, विद्यार्थ्यांना बोलतं करणं, विद्यार्थी ज्ञान निर्माण करतील स्वतः, तर अशी त्यांना सर्व परिस्थिती उपलब्ध करून देणं, तर ही सर्व कृती करण्यासाठी शिक्षक हा तज्ज्ञ असावा लागतो. आणि याच पद्धतीने जर आपण सर्व अभ्यासक्रम पूर्ण करायचं ठरवलं तर अभ्यासक्रम वेळेत पूर्ण होणार नाही. जे अध्यापन आहे, जे विद्यार्थ्यांना अध्ययन करायचं आहे, तर जीवनातला प्रत्येकच अनुभव आपल्याला कृतीतून देता येईल असं सांगता येत नाही आणि त्यामुळे त्या दृष्टीने ज्ञानरचनावाद उपयुक्त नाही. आणि जर अनावश्यक कृती विद्यार्थी करत राहिले तर त्यांचा वेळ वाया जाईल, श्रम वाया जाईल, तर हे आपल्याला मर्यादा सांगता येईल. त्यानंतर शिक्षकांनी जर त्यांची जबाबदारी काळजीपूर्वक पार पाडली नाही तर अध्ययनामध्ये काही त्रुटी राहू शकतील, ही पण मर्यादा आपल्याला सांगता येईल. आणि वरच्या वर्गांसाठी ही पद्धती फारशी उपयुक्त होणार नाही. तर अशा काही मर्यादा आपल्याला सांगता येतील. तरी या मर्यादा जरी असल्या तरीसुद्धा विद्यार्थ्यांनी स्वतः शिकण्यासाठी, ज्ञानाची रचना त्यांनी स्वतः करण्यासाठी, ज्ञानाची निर्मिती त्यांनी स्वतः करण्यासाठी, जेणेकरून त्यांचं अध्ययन हे टिकाऊ स्वरूपाचं बनेल, तर यासाठी शिक्षकाने ज्ञानरचनावाद हा वापरून आणि अध्यापन हे केलं पाहिजे. या प्रकारे आपण ज्ञानरचनावाद म्हणजे काय हे समजून घेतलं.